एक फ्रंट लाईन गोलंदाज आहे, विकेट टेकर ऑप्शन सांगोडे संघामध्ये. मागच्या मॅच मध्ये भावेश पाटीलनं ते षटक हाताळलं होतं, परंतु या मॅच मध्ये चेंजेस पाहायला मिळतोय. फ्रंट लाईन गोलंदाज सातत्याने विकेट टेकिंग ऑप्शन म्हणून ऋतिक पाटीलला आपण पाहत असतो. एक्स फॅक्टर ऑफ द सांगोडे टीम अशी उपमा त्याला आम्ही दिली होती. लेट्स प्ले ग्रीन सिग्नल पंचांचा पहिला चेंडू. बेट्स ऑफ द लक दोन्ही संघाने बेस्ट ऑफ लक आणि क्वालिटी क्रिकेट खेळावा ही सदिच्छा. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर फटका लाजवाब आहे आणि चेंडूला सीमा पार फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. फटका सुरेख होता. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत. खरपूस समाचार पहिल्या चेंडूचा षटकारानं स्वागत केलं. आता मोहनजी सुतार साहेबांचे देखील हृदयाचे टोके वाढले असतील, कारण पहिल्या चेंडूवर षटकार दबाव बनवला जातोय. यजमान संघ आहे, या कान्याकोपऱ्याची माहिती नक्कीच सांगोडे संघाला असेल. दुसरा चेंडू, पुलर लाईनचा चेंडू, फुल टॉस अलॉंग दी कॉर्पेट, क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या. मैदानाच्या आतमध्ये विजय आणि नारायणची जोडी आहे. आपण सातत्याने पाहत असतो ऋतिकला, चांगल्या गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो, परंतु 2 चेंडूमध्ये पूर्णपणे बॅकफुटवर ढकललं गेलंय. तर पिंटूजी पाटील आणि पंडितजी सुतार साहेब देखील उपस्थित आहेत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. त्यांना देखील मी विनंती करेन आपण देखील या. आपलं देखील सरचे स्वागत. लाऊड अपील आणि वाईट चेंडू आहे. महेश लोखंडे सर यांच्याबद्दल जर सांगायला गेलं तर अचूक पंचगिरी राहिले. संपूर्ण दिवस आज त्यांच्या नावावर आहे. दुसऱ्या बाजूने आपण तुफान यांना पाहतोय. शाड गावचे चांगले क्रिकेटपटू आहेत, अष्टपैलू क्रिकेटर आहेत आणि आज स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत या मॅचसाठी. होता स्टंप्स, पुढचा बॉल कुठून काढलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला, प्रोटेक्शन आहे तिथे. योगेश पाटील होते, सेफ हँड ऑफ सांगोडे. योगेश पाटील आपण सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी ओळखत असतो. तोच योगेश पाटील डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून सुरू आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडू हाताळलेत आणि 10 धावा खर्च केल्यात. यापडीस मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला, धावाची शक्यता. फर्स्ट विकेट डाऊन, विजयला परतावा लागतंय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं त्यांचं गुणगान गाणारे संगीत त्यांनी ऐकवलं. तर प्रेक्षकांना त्यांच्या आठवणींना उजाला दिला. खऱ्या अर्थाने ठाण्याचे ठाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अजरामर व्यक्तिमत्व, राजकारणामधील एक वाघ म्हणून ज्यांना उपमा दिली जाते. मरावे परी कीर्तिरूपे उरावे असं कोणीतरी म्हटलंय आणि नक्कीच कीर्तिरूपे शिल्लक आहेत अजूनही आपल्या हृदयात. आपली शॉर्ट आर्म पुलचा फटका, पुल अँड पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल, चेंडू सीमा पार, षटकार. बाउंड्री जास्त लांब नाहीये, हे क्रीडांगण आपण पाहत असतो. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड, सापडला जाईल का? सापल्यामध्ये चूक होते मैदानाच्या आतमध्ये. विकी पाटील
जर्सी क्रमांक 10 आता मात्र अपयशी ठरतोय तिथे. मोठी विकेट होती आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. चुका मैदानाच्या आतमध्ये कमी करा, कारण चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही मित्रांनो. पहिलं षटक अशा रीतीने समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल लागली आहे 1 बाद 17 धाबा. जर पाहायला गेलं तर 17 धावा म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. मसोबा स्पोर्ट्स मोस हा संघ. वेगवान गतीची गोलंदाजी, एकापेक्षा एक सरस गोलंदाज सांगोडे संघाच्या तोफखान्यामध्ये आहेत. तोफखाना आहे गोलंदाजीचा, परंतु तोफखाना आता मात्र भेदला जातोय. मजबूत कडी होती ऋतिक पाटील सांगोडे संघाची आणि त्या मजबूत कडीवर प्रहार केला. घात झाला पहिल्या षटकामध्ये. 17 धाबा. धोक्याची घंटी आता मात्र वाजली आहे. सांगोडे संघ आता मात्र बॅकफुटवर ढकलला गेलाय, परंतु संघर्षाचा शंखनाद करावा लागेल. कारण म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेटमध्ये की लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. म्हणूनच संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच रचला गेला पाहिजे. ओव्हर द स्टंप्स भावेश पाटील. यापुढे क्रॉस बॅटेट. झेल पकडला जाईल का? सुजित पाटील होता जर्सी क्रमांक 1 आणि पकडला झेल. समाप्त झालाय फलंदाजाचा खेळ. क्या बात है. काय दमदार पहिला चेंडू फेकला आणि नक्कीच जो बाहर की सुनता है वो बिखर जाता है. जो बाहर की सुनता है वो बिखर जाता है. जो भीतर की सुनता है वो सवर जाता है. इथे मध्ये स्वतः मधला आत्मविश्वास दुणावला असेल, कारण भावेश पाटील एक वेगवान गतीचा गोलंदाज आहे. संपूर्ण सांगोडेकरांना माहिती आहे जर भावेश पाटीलचा चेंडू जर पिचिंग चांगला झाला तर भावेश पाटील मात्र फलंदाजांना सूट देणार नाही. वेगवान गतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर करेल, हे वैशिष्ट्य आहे भावेश पाटीलचं. पहिल्या चेंडूवर काव कॉर्नरला सापडला, ते सापल्यामध्ये अडकवलं नारायण सारख्या मोठ्या फलंदाजाला. करण आणि दिनेशची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आली आहे. करणने देखील एकही चेंडू खेळला नाही आणि दिनेश देखील आतापर्यंत कोणत्याही चेंडूचा सामना करू शकला नाही. विजय आणि नारायण हे 2 फलंदाज बाद झाले. सलामीची जोडी आता तंबूच्या आसऱ्याला पाठवली गेली आहे. साईका दिबाळ सांगोडे संघाच्या माध्यमातून फील्डमध्ये बदल सातत्याने केला जातोय, कारण जीवनामध्ये देखील बदल जर करायचा असेल तर कुठेतरी आपल्या वागण्यामध्ये देखील बदल करावा लागतो आणि इथे क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल होतोय. चला फास्ट केला, थोडंसं लक्ष द्या, कारण स्पीडअप करण्याची गरज आहे. वेळ आपण अतिरिक्त घेऊ नका. दुसरा चेंडू बाटची एज. सँडी पाटील काय झेल टिपला. आणखी एक फलंदाज जाल्यामध्ये अडकवलाय मोस्ट ऑफ आणि आणखी एक विकेट. धक्का लागतो इथे मोस्ट टीमला. मित्रांनो पहा, या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या गावातील बहारदार व्यक्तिमत्व ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कोंडरीचे माजी सरपंच अंकुजी सुक्रा पाटील देखील उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर या आणि स्थानपन्न व्हा. या सांगोडेकर चषक 2025 मध्ये आपलं देखील सरसे स्वागत. आणि त्यांच्या सोबतीने संतोषजी विठ्ठल पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आपण सातत्याने त्यांना विविध समाजकार्यामध्ये ओळखत असतो. चांगली ओळख निर्माण केली त्यांनी काही वर्षामध्ये. तर संतोषजी विठ्ठल पाटील साहेब आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत या टुर्नामेंटच्या माध्यमातून. यावेळी देखील फटका सुरेख आहे. चेंडू जसा बॅटच्या संपर्कात आला, ऑन साइडला ग्लान्स केलं, एक एकवटली, दुसरीचा प्रयत्न करणार नाहीत तिथे. 18 धाबा फलकावर. 3 चेंडू 18 धाबा. या ओव्हरमध्ये
पूर्णपणे आता बॅक केलंय सांगोडे संघाला. मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर होतोय आई गावदेवी 11 साईका दिबाना सांगोडे संघ. सँडी पाटीलला 500 रुपयांचं कॅश प्राइज लावलं आणि ते जिंकलं देखील. मोहन सुतार साहेबांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आलं मित्रांनो. त्या झेलसाठी सँडी पाटीलने जो झेल टिपला तो नक्कीच विलक्षणीय झेल होता आणि त्या झेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. बक्षिसांची खैरात वाढेल मित्रांनो, कारण राजे छत्रपती क्रीडांगण म्हटल्यानंतर इथे ATM सातत्याने ऑन असतं. यावेळी मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, मात्र विकेट सोडली आहे फलंदाजाने, कारण त्याला लक्षात आलं की आपण बाद झालोय. डीजे नक्कीच इथे उपस्थित मान्यवर आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान घेतोय. विभाग विभाग प्रमुख शिवसेना रवींद्रजी जाधव साहेबांचा आपण शुभ सन्मान घेतोय. शिवसेना विभाग प्रमुख आहेत आपल्या या विभागातील रवींद्रजी जाधव साहेब. उद्योजक आहेत खऱ्या अर्थाने, वासुंद्री गावचे खोड व्यक्तिमत्व आणि सातत्याने त्यांचं देखील सहकार्य लाभत असतं आपल्याला. आणि त्यांचा देखील सन्मान भूषणजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांना सन्मानित करतोय. मायेची आणि मातीची माणसं आहेत मित्रांनो, आणि या माणसांचा शुभ सन्मान घेणं गरजेचं आहे. क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन, आणखी एक चांगला स्ट्रोक. एक धाव एक वडली, दुसरीचा प्रयत्न ज्युनियर सॉरी विकेट होते. 2 धावा एक वडल्या गेल्या. दरम्यान शुभ सन्मान तिथे संपन्न केला जातोय. भूषणजी जाधव साहेब तर त्यासोबत शिवकल्याण सामाजिक संस्थाचे अध्यक्ष गणेशजी गोरखनाथ पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान घेतला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतोय साहेबांना, दादांना विनंती करतोय आपण त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. रुपेश गायकर साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करा. पहिला चेंडू काय सुंदर राहिला दीपचा. एक नवीन दीप आहे मित्रांनो, दीप प्रज्वलित केलं खऱ्या अर्थाने सांगोडे संघाने. एक नवीन सितारा निर्माण केला या सांगोडे गावच्या मायभूमीवर. अनेक अनेक गोलंदाज येऊन गेले, परंतु आणखी एक उभरता सितारा आता सांगोडे संघामध्ये पाहायला मिळतोय. दीप सुतार. वाईट चेंडू आहे इथे, धाव अवांतर मिळेल एका धाबेने. आता धावफलक 21 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान शुभ सन्मान संपन्न झाला शिवकल्याण सामाजिक संस्थाचे अध्यक्ष गणेशदादा पाटील साहेब यांचा. क्रॉस बॅटेड बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. विकी पाटील होते तिथे. एक धाव एकवडली. बॅकअप पा एका भावाने तो फेकला आणि दुसऱ्या भावाने तिथे बॅकअप दिलं. एबी होता तिथे. तर दीपसाठी पारितोषिक लगावलं जात आहे. मोहनजी सुतार साहेबांनी ATM ऑन केलं इथे. प्रत्येकी विकेटसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. आणखी एक चांगला चेंडू. भाविक पाटील पोचतील का? संदेश पाटील जसे 500 रुपयांचं कॅश प्राइज ज्यांनी जिंकलंय त्यांच्या आतमध्ये एनर्जी वाढतीये. अजून कॅश प्राइज लागेल का? स्मिथ असे तिथे त्यांनी व्यक्त केलं मैदानाच्या आतमध्ये. तेवीस धावा धावफलकावर. तब्बल 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 23 बनवल्यात आमच्या समवेत आमचे बंधुतुल्य मित्र निशांतजी पाटील लेखकाच्या भूमिकेमध्ये. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली एसटी वाकवली आहे. 100 रुपयांची नोट आता आमच्याकडे जमा झाली आहे. दीप सुतार ऑन फायर.
मित्रांनो, तोफखान्यामध्ये तयार झालेला गोलंदाज आहे. सांगोडे संघ जेव्हा जेव्हा स्पर्धेमध्ये उतरतो, नवीन सितारे तो निर्माण करत असतो. आणखी एक नवीन सुपरस्टार ब्राईट फ्युचर दीप सुतार आता मैदानाच्या आतमध्ये दीप सुतार नावाचं वादळ घोंगावत आहे. वेगवान गतीने गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 23 या आकड्यावर. दोन फलंदाज आहेत, जयेश आणि जयेश. दोन्ही जयेश आहेत, दोन्ही जयेश मांजरे आहेत. आता इथून एक चेंडू शिल्लक आहे या सामन्यामध्ये आणि हा सामना अशा पद्धतीने आता पूर्ण पुढे जाईल हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 18 चेंडूंचा खेळ आता पूर्ण होईल. एक चेंडू शिल्लक आहे. दीप सुतारसाठी आणखी एक कॅश प्राइज येते. जयरामजी शंभू सुतार यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज जमा झाला आहे. अंतिम चेंडू, ब्लॉक होलचा वेध, पुलरलेचा चेंडू काय भन्नाट वेगाने फेकला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि सक्सेसफुल ठरेल. आणखी एक धावजीच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद. धावसंख्या झाली 24. विजयासाठी सांगोडे संघाला 25 धाबांची गरज. अवेश पाटील ऑन फायर झाला आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या खांद्याला खांदा लावून दीप सुतारने देखील जबरदस्त गोलंदाजी सादर केली मैदानाच्या आतमध्ये. दीप सुतार नेहमीच या क्रीडांगणावर सराव करत असतो आणि तो सराव आता इथे मात्र कुठेतरी चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर 2 मध्ये फक्त आणि फक्त 25 धावांची गरज. इथून 25 धावांचं लक्ष कशा प्रकारे मोडीत काढतील इथे सांगोडे संघाचे फलंदाज. तर दरम्यान आपण लॉटचा कार्यक्रम देखील करतोय. 2 संघांच्या चिठ्ठ्यामध्ये नाव असेल. 2 संघांचं, एक विनर संघ असेल आणि एक शाड संघ असेल. ज्या संघाची चिठ्ठी आपण उचलेल तो संघ आजच्या दिवसातील क्वालिफायर राऊंड मध्ये पोहोचेल आणि जी चिठ्ठी आपल्याकडे राहील तो संघ मात्र कोंढेरी संघाशी 2 हात करेल. तिसऱ्या फेरीसाठी हा सामना असेल मित्रांनो. एका चिठ्ठीमध्ये विनर टीमचं नाव, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये यंगस्टर शहार टीमचं नाव असेल. अशा 2 चिठ्ठ्या आपण बनवतोय. तर मोस आणि सांगोडे संघाचे इथे 12 प्रतिनिधी आहेत. शहार टीमचा एक प्रतिनिधी पाठवा फक्त इथे. शहारचा देखील आलेला आहे. चालू असलेल्या सामन्यातील विजय संघ
आणि शार्ड संघाच्या दोन चिठ्ठ्या बनवल्या जातील. कारण कोंडरी टीमला पहिल्या फेरीतून तिसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश नोंदवला. कारण पहिल्या संघाला बाय होती. पहिला जो फेरी असेल त्या संघाला बाय या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय. तो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि तो संघ होता नैतिक 11 कोंडीर हा संघ. पहिला चेंडू, एकही धाव मिळत नाही. आणखी एक सुंदर चेंडू, परंतु वाईट चेंडू आहे. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज. विकी पाटील क्लासिकल हिट आहे. चेंडूला उडवलाय, ओव्हर द टॉप खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला होता. क्षेत्ररक्षक पोहोचले तिथे. धाबा एकवटल्या गेल्या या दोन धाबांच्या मध्ये. चांगला खेळ सुरू आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. एक तिरी आणि एक मेरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फटका सुरेख आहे. चेंडूला भिडकावून दिलाय. तिथे मात्र खेळाडू कक्षाला सन्मान देतोय. सांगून देतो विकी पाटील की माझ्यामध्ये अजून एक क्षमता आहे. 4 धाबा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी फटका सुरेख आहे. शॉट थर्डमॅनला बीट करतो. चेंडू निघून चाललाय. रेस लागली आहे आणि रेस जिंकली चेंडूने. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी आणखी एक दर्जेदार चौकार. कॅश प्राइज लावलं गेलंय. सन्मान्य आदरणीय खऱ्या अर्थाने भूषणजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून प्राइज लावलं गेलंय. पहिला षटकार येतोय की काय? चेंडू तेवढा लांब गेला नाहीये. चेंडू वन बाउंस जाईल का? फटका सुरेख होता परंतु फटक्यामध्ये ताकद कमी पडली. उंची जास्त, लांबी कमी, डिस्टन्स कव्हर करता आलं नाही. चांगली इनिंग साकारतोय. आतापर्यंत बघायला गेलं तर 5 चेंडू झालेत. 5 चेंडू मध्ये तब्बल 13 धाबा जोडल्या गेल्या धावफलकावर. अंतिम चेंडू, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर करणला आपण पाहतोय. फुल टॉस, फुल टोल बस होईल का? चेंडू वन बाउंस सीमा पार. पंचांचा इशारा चौकार आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. कारण हा चेंडू आहे नो बॉल.
डिसिजन होता मागच्या चेंडूवर. नो चेंडू, भीमर चेंडू. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. आता इथून मात्र एकच सांगेल, उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल मित्रांनो असेल फ्रीट. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. मेजबानी आणि परभणी इथून हा जर या चेंडूवर मोठा फटका आला तर पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला जाईल म्हसोबा स्पोर्ट्स मोस हा संघ. अंतिम चेंडू पुन्हा एकदा करण होर्द स्टम्प्सने. या बली फटका तेवढा चांगला नाही. मिस जजमेंट तिथे पाहायला मिळत आहे, परंतु एक धाव एकवटली जाते एका धाब्याच्या मदतीनं. आता पहिलं षटक समाप्त आणि धावसंख्या झाली आहे 19 धावा. तर कॅमेरामॅन आपण थोडस इथे फोकस करा. तर दोन चिठ्ठ्या पहा मित्रांनो आपल्या हातामध्ये. एका चिठ्ठीमध्ये विजेता संघाचं नाव असेल, चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघ, आणि एका चिठ्ठीमध्ये शाड संघाचं नाव आहे. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि दुसरी चिठ्ठी असेल तो संघ मात्र खेळेल कोंडेरी संघाशी. तर एक चिठ्ठी उचलली गेली आहे आणि आम्ही आता नाव तपासतोय. तर विजेता संघाला आता बाय मिळाली आहे आणि विजेता संघाने आता क्वार्टर फायनल राऊंड मध्ये प्रवेश कायम ठेवला आहे. आणि नेक्स्ट बॅटल मित्र रंगताना दिसेल. एका बाजूने कोंडेरी आणि दुसऱ्या बाजूने शहाड. नैतिक 11 कोंडेरी टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण. याबलीस फटका तेवढा चांगला नाही. धावाची शक्यता तिथे. एक धाव एकवटी जाते. सलामीची ओपनिंग पेर विकी पाटील आणि त्याच्या सोबतीनं ऋतिक पाटील. तर नक्कीच इथे प्रमुख अतिथी ग्रुप ग्रामपंचायत सांगोडी कोंडेरीचे माजी सरपंच अंकुजी सुकरा पाटील देखील उपस्थित आहेत. फटका सुरेख चेंडूला विडकावून दिलाय ऋतिक पाटील. टिपिकल स्ट्रोक. चेंडू सीमा पार. षटकार. आई गावदी 11 साईका दिवाना सांगोडे बी संघाने